विद्यार्थी मित्रांनो, भाग 1 आणि 2 मध्ये आपण पाठ आणि कविता अभ्यासलेल्या आहेत. आता आपण भाग नंबर 3 मध्ये तिसऱ्या भागाकडे वळत आहोत. तर भाग तिसऱ्यामध्ये काय आहे? कथा, साहित्य प्रकार आणि परिचय. खऱ्या अर्थानं कथा म्हणजे काय? तर कथा ही काय असते? कथेला घाट असतो, कथेला केंद्र असतं. एवढंच नाही तर कथा घटना प्रसंगाच्या आधारितच तिथं ती सहज लेखकांच्या प्रतिभेतून सहज अवतरलेली कथा असते. आणि कथा ही खऱ्या अर्थानं काय असते आणि कथेला एक वेगळं पण काय असतं? तर एका विशिष्ट स्थलकालातील पात्रांच्या परस्पर संबंधातून घडलेल्या घटनांचा एखाद्या विशिष्ट हेतूने केलेले उत्काठावर्धक चित्रण म्हणजेच कथा होय. खऱ्या अर्थानं कथेला मी तुम्हाला आता म्हटलं होतं की घाट असते, कथेला केंद्र असतं. कुठल्या तरी प्रसंग घटना सहज लेखकाच्या समोर येतं आणि कथा बारकाव्याने लेखक टिपत असतो. म्हणजे आणि अलीकडच्या काळामध्ये कथाकथन हा प्रकार तर फार जोरात चालू आहे. म्हणूनच कथा एक वेगळ्या, आता कथेचे काही घटक आहेत. कथा बीज, प्रत्येक लेखकाला एक कथे छोटस बीज सापडलेलं असते. कथा बीज काय आहे? कथा बीज छोटं एखादा असते. ग्रामीण शेतकरी आहे, त्याच्या अस्वस्थ होणारी त्यांची पडझड आहे की खऱ्या अर्थानं आज पाऊस पडत आहे, त्याचं सोयाबीन असेल, इतर काही आता मूग असेल, यांचं जे झालेलं नुकसान आहे ते एखादा कथाकार सहज ग्रामीण जीवनाचं दुःख त्याच्या बीजामधून तो साकार करतो. कथानक कथानक पुढे येतं. कसं आहे की एखादा घटना आहे, प्रसंग आहे, त्याच्यातलं कथानक कोणतं तरी एक पात्र असतं. तो पात्र पुढे येतं आणि त्या पात्रातून पुढे पुढे एखादा पदर असा जसा उलगडत जावा तसं ते कथानक पुढे सरकत राहतं. पात्रचित्रण म्हणजे पात्रचित्रण हे तसंच आहे. किंवा आता कथेमध्ये आता शेतकऱ्याचं दैनंदिन दुःखाचं, तर ते पात्र आहे शेतकऱ्याचं. शेतकरी उभा हा या ग्रामीण लेखकांनी असं, दलित लेखकांनी असं, एक ग्रामीण लेखकांनी उभा केलेला शेतकरी एक वेगळंपण, त्याचं जीवन, त्याचं दुःख या पात्रातून करतं. आणि नाट्यमयता, आता हे नाट्यमयता कसं आहे की त्याच्यामध्ये त्याच्या प्रसंगातून ते हुबेहूब आपल्या समोर, डोळ्यासमोर असं शेत, त्याचं दुःख, त्याच्या व्यथा, त्याचे बैल, त्याची गाय, या सगळ्याचं झालेली पडझड, तिथल्या भावभावनेचं चित्रण त्या कथेमध्ये सहजरित्याने येतं. त्याला नाट्यमयता असं, म्हणजे एखाद्या दिग्दर्शक डायरेक्टरनं कशा पद्धतीचं हे केलेलं असतं, तशी नाट्यमयता ह्या ठिकाणी असते. म्हणूनच कथा साहित्य प्रकाराचा परिचयाचा या संदर्भानं पाहत असताना आपल्याला मराठी वाङ्मयामध्ये कविता म्हणजे काय, कथा म्हणजे काय, कादंबरी म्हणजे काय, या सर्वच गोष्टीचा आपल्याला विचार करणं महत्वाचं आहे. सगळ्यात महत्वाचं कथा म्हणजे काय पाहताना, शेंदाकर रेंदाळकर, भोरे गोरे कोरे काम, मामा वरेरकर जेव्हा एकत्र येतात तेव्हा खऱ्या अर्थानं कथेला प्रारंभ झाला. आणि कथा ही आपल्या जीवनाचा कसा सार आहे. आणि अलीकडच्या काळामध्ये आज कथेतलं वस्तुनिष्ठ चित्रण अगदी लेखक अलीकडच्या काळामध्ये लिहित आहेत. तर कथा ही आपण नीट समजून घेणे हे फार महत्वाचं आहे. तर कथेचा प्रकार पाहत असताना आता आपल्याला मराठी वाङ्मयामध्ये कथेला एक वेगळं का महत्व आहे? कथा आपण का म्हणतो? कारण एखाद्या छोट्या बीजवरून सुद्धा चित्रपटाची सुद्धा एखादी कथाच असते ना, थीम असते ना. त्या एखाद्या छोट्या कथेमधूनच त्याला एक हळूहळू हळूहळू त्याचं एक वेगळं रूप असं देऊन त्याला सजवलं जातं, त्याला एक वेगळ्या पद्धतीने केलं जातं आणि तिथून एखाद्या चित्रपटाची सुद्धा निर्मिती केली जातं. तर मग आज आपल्याला काय करायचं आहे की खऱ्या अर्थानं या भागामध्ये 2 कथा आहेत. ती त्याच कथा आपल्याला कशा प्रकारच्या अभ्यासायच्या आहेत. आणि कारण काय आहे की कथा ही आपल्या मानवी जीवनातलं जे काही दुःख आहे, लेखकाने जे काही अनुभवलेलं, पाहिलेलं हे दुःख कथेतून ते व्यक्त होत असतो. तीच कथा पहिलीच याच्यामधली आपल्याला एक कथा घ्यायची आहे. ती कथा म्हणजेच या ठिकाणी आपण पाहायची आहे अभ्यासक्रमामधली शोध नावाची ही जी कथा आहे. कथेचं नाव आहे शोध. तर ओ पु काळे, लेखक ओ पु काळे यांची ही कथा आहे. खरोखरच शोध. आता या शीर्षकामध्येच एक नाविन्य वेगळंपण आहे. कुठला तरी शोध लावायचा आहे, कुठली तरी प्रसंग आहे, कुठला तरी घटना आहे, काहीतरी घडलेलं आहे, त्याचं सर्च करायचं आहे, संशोधन करायचं आहे. म्हणून वपू काळेने सुद्धा मानवी जीवनामधलं एक वेगळंपण या कथेतून साकारलेले आहे. खरं तर वपू काळे आज तो अतिशय दिग्गज असे कथाकार, एक वेगळं पण आहे.
वपू काळेंचं नाव घेतल्या घेतल्याच त्या सगळ्या गोष्टी येतात. म्हणून वपू काळे विषयी एक वेगळ्या पद्धतीनं मी या ठिकाणी थोडक्यात त्यांचा परिचय वाचून देतो. तर मराठीतील सुप्रसिद्ध कथालेखक, निबंधकार, नाटककार, कादंबरीकार, कथाकथनाचे अनेक लोकप्रिय त्यांचे कार्यक्रम झालेले आहे. कथा आकर्षकपणे सांगण्याची विलक्षण हातोटी आहे. लोंबकळणारी माणसं, पण माझ्या हातानी, पेन सलामत तो, ब्रह्मदेवाचा बाप, गुलमोहर, कर्मचारी, कारे कारे गुललासी, एक सखे, वन फॉर दी रोड, माया बाजार, सोर, संवादनी, वलय, मी माणूस शोधतोय, असे अनेक कथासंग्रह त्यांचे प्रकाशित झालेले आहेत. खऱ्या अर्थानं वपू काळे कथेतले एक बाप आहेत आणि त्यांचे एकापेक्षा एक सरस असे कथासंग्रह गाजले आणि त्यांनी वेगवेगळ्या कथा साकारही केल्या. त्याचप्रमाणे वपूंची ही वाट एकटीच, पार्टनर, ह्या 2 कादंबऱ्या सुद्धा खूप गाजल्या. रात्र नको चांदणी हे नाटक आणि प्रपंच, पुन्हा प्रपंच या आकाशवाणीवरील लोकप्रिय नभोवाट नाट्यांचे संग्रहही प्रकाशित आहेत. महाराष्ट्र शासनाचा पुरस्कारही त्यांना प्राप्त झालेला आहे. पुबा भावे पुरस्कार याही पलीकडे जाऊन वपू काळे यांना फाय फाउंडेशनचा पुरस्कारही प्राप्त झालेला आहे. म्हणून अनेक पुरस्कारांनी सन्मानित असणारे वपू काळे, त्यांचा एक वेगळा धांडोळा घेतला तर खरोखरच विपुल कथालेखनामध्ये वपू काळेने ही एक शोध नावाची एक वैशिष्ट्यपूर्ण अशा पद्धतीची कथा आहे. कथा रचनेत कथा रचनेमध्ये तंत्राची अनेक अशी वैशिष्ट्ये आहेत. खरं तर ही कथा कशी आहे, अन्नू, आता ही अन्नूच्या संदर्भानंच एक वेगळं, अन्नू या नावाने सुरुवात झालेली ही कथा आहे. आणि हे दोघं आहेत, ते माफी मागतात की बा रुपयाच्या नोटवरूनच हे सुरू होतं, की खरं तर ती नोट, अन्नू एक अशी मुलगी आहे की तिला तिचा स्वभावच काही वेगळ्या पद्धतीचा आहे. ती स्वतंत्र जगण्याची एक दिशा तिच्या शोधते आणि आपण आपलं अस्तित्व स्वतःचं निर्माण करते. जेव्हा ती रुपयाच्या नोटवरून होणारी एक उलगडत कथा कशा पद्धतीचं एक वेगळंपण आहे. खरोखरच उर्वरित भागामध्ये या कथेतील पट आपण उलगडत जाऊया, तर या कथेला एक वेगळंपण, अन्नूभोवती ही कथा फिरत राहते. अन्नू नावाच्या या मुलीभोवती ही कथा फिरतं आणि त्याच 1 रुपयाच्या नोटाचा शोध लावण्याचा प्रारंभ सुरू होतो. या ठिकाणी आपण इथं थांबूयात. विद्यार्थी मित्रांनो, खऱ्या अर्थानं सांगण्याचं झालं तर परवाला आपण एक चाचणी घेतली होती. त्या चाचणीत प्रत्येकाने ती सोडवायची आहे, घटक चाचणी. त्याही पलीकडे जाऊन प्रत्येक गावातील एका मुलांनी ते सगळे पेपर कलेक्ट करून मला सोनखेडला आणून द्या किंवा व्हॉट्सअपवर काही पाठवा. तर सोनखेडला आणून दिले एका विद्यार्थ्याने तर फार चांगलं होईल. बुधवार आणि शनिवार मी सोनखेडला नेहमी असतो, तिथे आणून दिलं तर योग्य होईल.